Good morning, everybody. In the previous lecture, we had seen the discussion which was going between Gangu and the narrator. Narrator told Gangu that means he didn't think that Gangu should marry with a widow. Instead of, he thought that Gangu should marry with a good maiden because Gomti Devi was a widow, and moreover, she just left three husbands. And one more thing that the narrator told him that she has been turned out by the owner of the widow's home. But Gangu was sure, or what I can say, Gangu was adamant. Gangu was firm on his decision to marry Gomti Devi. And you want to marry such a woman? I said, don't you realize that you are asking for trouble? And when Gangu told the narrator that she gets fit, and during that fits, she just what I can say starts to speak some sorts of nonsense, and she also gets unconscious during the fit. And some of the people thought that she is under the influence of a witch. And by hearing all these things, the narrator told Gangu that, and you want to marry such a woman? I said, don't you realize that you are asking for trouble? आणि तू अशा स्त्रीशी लग्न करतं, तुला समजत नाही का किंवा तुला जाणीव होत नाही का की तू दुःखाला किंवा त्रासाला आमंत्रण देतोस? Gangu replied in the tone of martyr. Martyr means Hutatma. God willing, I shall make something of myself if I get her. Gangu उत्तर देतो in and he was answering, or he replied in the tone of martyr. जसा काही एखाद्या हुतात्म्याच्या टोन मध्ये तो उत्तर देतो, गॉड विलिंग आय शॉल मेक समथिंग ऑफ माय सेल्फ इफ आय गेट हर. म्हणजे जर देवाची इच्छा असेल आणि जर ती मला म्हणजे तिची इच्छा असेल तर निश्चित मी तिच्यासोबत लग्न करेल. सो यू हॅव डिसाइडेड फायनली, आय आस्क्ड हिम. And the narrator asked him that you have decided to marry the Gomti Devi. And Gangu replied that, yes, sir. All right, I said, in that case, I accept your resignation. And at last, writer told him that, so you have made your decision to marry Gomti Devi? And Gangu replied that, yes, sir. And at that time, narrator told him that, in that case, if you made your decision to marry Gomti Devi, then I have no option to accept your रेसिग्नेशन. जर तू तुझं मन बनवलेलंच असेल, तुझा निर्णय घेतलाच असेल, तर माझ्याजवळ सुद्धा आता म्हणजे तुझा राजीनामा स्वीकारण्यापासून पर्याय नाही. मग मी या केसमध्ये तुझा राजीनामा स्वीकारतो, असे लेखक गंगूला सांगतात. नॉर्मली आय डोंट बिलीव्ह इन ओल्ड कस्टम्स अँड मिनिंगलेस ट्रॅडिशन्स. आता पुढे नरेटर म्हणतात की नॉर्मली आय डोंट बिलीव्ह इन ओल्ड कस्टम्स, म्हणजे जुने जे रीतिरिवाज आहे त्याला म्हणतो आपण ओल्ड कस्टम्स अँड मिनिंगलेस ट्रॅडिशन्स. नरेटर म्हणतात की जनरली और नॉर्मली त्यांचा जो जुन्या रीतिरिवाजांवर किंवा ज्या परंपरा आहे त्या परंपरावर लेखकांचा विश्वास नसायचा. In this particular case, however, I considered it definitely dangerous to keep in the house a man who was intent म्हणजे कलसणे, on marrying a woman of such doubtful reputation. But म्हणजे लेखक जुन्या रीतिरिवाजांवर किंवा परंपरांवर लेखकांचा विश्वास नसायचा, परंतु ह्या केसमध्ये लेखकांना सुद्धा मीन्स लेखक थॉट दॅट इट विल बी definitely dangerous to keep a man in the house who was intent to marrying a woman of such a doubtful reputation. परंतु या केसमध्ये जर गंगू आता गोमती देवीशी लग्न करायलाच तयार आहे, तर अशा केसमध्ये म्हणजे गोमती देवीचं जे रेप्युटेशन होतं हे डाऊटफुल होतं, म्हणजे शंकास्पद ती स्त्री होती, असं लेखकापर्यंत चर्चा आली होती फक्त. म्हणजे लेखकाला माहीतच होतं असं नाही, परंतु अशी त्या गोष्टीची चर्चा होती. आणि म्हणून त्या अशा स्त्रीशी लग्न जर गंगू करत असेल तर ह्या व्यक्तीला घरामध्ये ठेवणं लेखकासाठी सुद्धा डेंजरस असू शकते, घातक असू शकते, असं लेखकांचा विश्वास होता किंवा वाटत होतं. इट माइट लीड टू ऑल सॉर्ट्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स अँड इफ द नॅरेटर जस्ट keeps Gangu in his house, then
इट माइट लीड टू ऑल सॉर्ट्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे जी गुंतागुंत आहे ती गुंतागुंत नेमकी वाढेल असं लेखकांना वाटत होतं. टू माय माइंड गंगू इज मॅरिंग धिस वुमन वॉज बिहेविंग लाईक अ स्टार्विंग मॅन. आणि माझ्या मते जर गंगू त्या लेडीशी विवाह करत होता, लग्न करत होता, तर एक म्हणजे गंगू जणू काही स्वतःची उपासमार करून घेत आहे असं लेखकांना वाटत होतं. जसा एखादा उपासमार झालेला व्यक्ती म्हणजे मृत्यूच्या दाळेत उभा असतो, तसंच गंगू सुद्धा म्हणजे स्वतःहून जणू काही दुःखांना आमंत्रण देत आहे, त्रासाला आमंत्रण देत आहे असं लेखकांना वाटते. दॅट द पीस ऑफ ब्रेड वॉज ड्राय अँड टेस्टलेस वॉज इमटेरियल टू हिम. I considered it wise to keep aloof, and that's why the narrator considered that means it will be the right decision to keep Gangu aloof from his home. Aloof म्हणजे दूर करणे, म्हणजे गंगूला आपल्या घरातून दूर करणे आज शहाणपणाचं होईल असं लेखकांना वाटते. I hope that you are getting it. We will move towards the next paragraph. Just a minute. Let me admit some students. Okay. 5 months passed. Gangu had married Gomti and was living in the same mohalla in a thatched hut. So near about 5 months has been passed, and Gangu had married with Gomti Devi, and he used to live in the same mohalla in a thatched hut. आणि जवळपास 5 महिन्याचा कालखंड निघून जातो. गंगूचं त्या गोमती देवीशी लग्न झालेलं असते आणि गंगू त्याच मोहल्ल्यामध्ये, त्याच एरियामध्ये एका गवताच्या झोपडीमध्ये राहत असतो. ही वॉज नाऊ अर्निंग अ लिव्हिंग ऍज अ हॉकर. आणि गंगू स्टार्टेड टू अर्निंग हिज लिव्हिंग ऍज अ हॉकर, म्हणजे फेरीवाला म्हणून त्यानं त्याची अर्निंग सुरू ठेवलेलं असते, इन्कम सुरू ठेवलेलं असते. Whenever I met him on the road, I stopped to inquire about his welfare. But meanwhile, when the narrator just met him on the road, at that time, the narrator stopped him and inquired about his married life, about his welfare. His life was a matter of great interest to me because writer was of the opinion that his marriage will not be last more than few days. So that's why some type of interest was there in the life of Gangu. Writer felt some type of interest in the life of Gangu. I was impatient to know how it would all end, and narrator told that means the narrator was impatient to know. लेखक एकदम अधीर झालेले असतात की यांचं लग्न नेमकं कसं शेवट होईल, यांच्या लग्नाचा म्हणा किंवा यांच्या संसाराचा कसा शेवट होईल यासाठी अधीर झालेले असतात. However, I always found him happy. But narrator told that means he was impatiently waiting how the things will come to an end. But whenever writer met him on the road at that time, writer always found Gangu happy. His face had a glow which only comes with complete lack of worry. लेखक पुढे म्हणतात की गंगूचा जो चेहरा होता, देअर वॉज अ ग्लो ऑन हिज फेस अँड द ग्लो कम्स ओनली when the person has no worry, when there is the lack of worry. जेव्हा कोणाला काहीच काळजी नसते तेव्हा एका वेगळ्या पद्धतीची चमक चेहऱ्यावर आलेली असते. तशी चमक गंगूच्या चेहऱ्यावर आलेली होती. He earned about a rupee every day. After buying his stock, he was left with about 10 annas or so. And further, narrator stated that means hardly he earned a rupee every day. म्हणजे दिवसाचा तो 1 रुपया, गंगू 1 रुपया कमवत असायचा. आफ्टर बाईंग हिज स्टॉक ही वॉज लेफ्ट विथ अबाउट 10 annas or so. आणि त्याचा दररोजचा जो स्टॉक असायचा, दररोजचा जो माल असायचा, वस्तू असायच्या, त्या विकत घेतल्यानंतर फार तर त्याच्याकडे 10 आणे वगैरे शिल्लक राहायचे. There must have been some supernatural power in those 10 annas to give him such complete contentment. Contentment means संतुष्टता. आणि पुढे नॅरेटर म्हणतात की देअर मस्ट हॅव बीन सम टाइप ऑफ सुपरनॅचरल पॉवर, म्हणजे जादुई शक्ती म्हणतो आपण त्याला. देअर मस्ट हॅव बीन सम टाइप ऑफ सुपरनॅचरल पॉवर इन दोज 10 annas टू गिव्ह हिम सच टाइप ऑफ और सच कम्प्लीट कॉन्टेंटमेंट. म्हणजे कदाचित त्या 10 आण्यामध्ये काहीतरी जादुई ताकद असावी जेणेकरून
गंगू म्हणजे ते 10 आणे कमवल्यानंतर खूप संतुष्ट राहत असायचा. One day I heard that Gomti had run away. So at last one day what happened? The narrator heard the story that Gomti had run away. Heard a news that Gomti Devi had run away. परंतु एक दिवस लेखकाला एक न्यूज लेखकांच्या कानावर येते की गोमती देवी पळून गेलेली आहे. I don't know why, but this gave me a great pleasure. A writer further said that I don't know actually why Gomti had run away, but that particular news gave me great pleasure. That particular news gave the narrator a great pleasure. परंतु म्हणजे गोमती देवी का पडून गेली हे लेखकांना माहित नव्हतं, परंतु जेव्हा लेखक ही गोष्ट ऐकतात तेव्हा लेखकांना खूप आनंद होतो. It was perhaps that Gangu's self-confidence and age had always made me envious. Envious means हेवा वाटणे किंवा मत्सर वाटणे. तर पुढे नॅरेटर म्हणतात की इट वॉज परहॅप्स दॅट गंगूज सेल्फ कॉन्फिडन्स अँड एज हॅड ऑलवेज मेड मी एनवायस. परंतु कदाचित गंगूचा जो सेल्फ कॉन्फिडन्स होता, स्वतःवरला विश्वास होता आणि गंगूचं जे वरिलेस राहणं होतं, स्वस्थपणाचं राहणं होतं, कदाचित गंगूचं स्वस्थपणाचं राहणं आणि आत्मविश्वास लेखकांच्या मनात म्हणजे लेखकांना गंगूच्या आत्मविश्वासाचा कदाचित हेवा वाटत असावा. I was happy that I had been proved right after all. And writer was happy because he thought that he proved right. Whatever things he told Gangu before his marriage with Gomti Devi, all those things proved right. That's why the writer was very happy. He would now realize that the people who had dissuaded means turn away, dissuaded him from marrying Gomti were really his well-wishers. And further, narrator stated that he would now realize that the people who had dissuaded him from marrying Gomti Devi were really his well-wishers. And one more thing, that according to the narrator, that Gangu would now realize that whatever the people who dissuaded Gangu from marrying Gomti Devi were the well-wishers of Gangu, and that's why they were dissuaded Gangu. They were stopped Gangu to marry with Gomti Devi. They were just denied Gangu not to marry with Gomti Devi. What a fool he was, I thought to myself, to consider marrying Gomti a matter of good fortune, even to consider it as entering paradise. And now the narrator stated that what a fool he was, म्हणजे गंगू किती मूर्ख होता. And I thought to myself, लेखकाशीच विचार करतात की to consider marrying Gomti a matter of good fortune, even to consider it as entering paradise. म्हणजे लेखक स्वतःशीच विचार करतात की गंगू किती मूर्ख होता. तो म्हणजे गोमती देवीशी त्याचं लग्न झालं तर त्याचं सुदैव असेल असं गंगूनी लेखकांना म्हटलं होतं. एवढंच नाही तर जर तिच्यासोबत मी लग्न केलं तर नक्कीच मी म्हणजे जणू काही मला नंदनवनात आल्यासारखा भास होईल असं सुद्धा गंगू लेखकांशी बोलतो. आय वॉज इम्पेशंट टू मीट हिम. आय वॉज इम्पेशंट टू मीट हिम. अँड वेन द रायटर listen that news from someone else, at that time writer become impatient to meet Gangu, because now writer wanted to tell him that whatever things he told Gangu about the marriage between Gangu and Gomti Devi, all those things proved right, and that's why the writer or the narrator was very impatient to meet Gangu. आता लेखकाला हे म्हणायचं राहते की लेखकांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या गंगूला लग्नाच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी कशा खऱ्या ठरल्या याच्यासाठी लेखक आता गंगूला भेटण्यासाठी खूप अधीर झालेले असतात. आणि म्हणून आता म्हणजे आपली भेट नेमकी गंगूशी कधी होईल असं लेखकांना सतत वाटत असतं. सो हिअर आय वुड लाईक टू स्टॉप. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली. थँक यू.